नमस्कार मित्रांनो, आता आपण इकॉनॉमिक्सचे प्रश्न घेतो आहे. 10 प्रश्न येत असतात इकॉनॉमिक्समध्ये. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आपला कीवर्ड काय इथे IMF. याविषयी आपल्याला काय ओळखायचं आहे? अयोग्य विधान ओळखायचं आहे. मग याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की काय विचारतायत, अयोग्य विचारतायत की योग्य विचारतायत. आणि 91 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे यावेळेस तुमचे जे काय फोकस असतो तो चांगला नसतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असतं, कारण की इथं आपलं चुका काय होतात की योग्य विचारलं आहे की अयोग्य विचारले. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. आता बघा, IMF जर बघितलं तर 2 कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, IMF आणि वर्ल्ड बँक. सर्वात महत्त्वाचं असं आहे की जर तुम्हाला ऑप्शनमध्ये वर्ल्ड बँक दिसलं किंवा प्रश्न विचारताना वर्ल्ड बँकबद्दल विचारलेलं असेल तर सर्वात महत्त्वाचा शब्द जो आहे तो विकास. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला डेव्हलपमेंट हा शब्द दिसेल तर तो असणार आहे वर्ल्ड बँकशी निगडीत. त्यानंतर IMF जर बघितलं तर IMF काय करत असतं, तुमचं करंट अकाउंट डिफिसिट असेल किंवा कर्ज देण्याचं काम हे IMF करत असतं. कर्ज देतं किंवा परकीय चलनसाठा जो असतो तुमचा, परकीय चलनसाठा. तर ज्यावेळेस तुमचा परकीय चलनसाठा हा कमी होतो, ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट आयात करायची असते एखाद्या देशाला, तर आयात करण्यासाठी त्याच्याकडे डॉलर्स नसतील तर ते जे काही कर्ज असतं त्या पद्धतीचं कर्ज म्हणजे आपलं IMFचं कर्ज असतं. म्हणजे IMF हे काय करतं बेसिकली, तुम्हाला परकीय चलनसाठा हे देशांना प्रोव्हाइड करत असतं. आणि वर्ल्ड बँकचा जर उल्लेख आला कुठेही तर वर्ल्ड बँक काय करत असतं, विकासात्मक खर्च, डेव्हलपमेंटसाठी जो खर्च लागतो त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड्स असतील, फ्लायओव्हर असतील, तर हे सगळे जे कामं आहेत ते करण्यासाठी वर्ल्ड बँक हे काय करत असतं, कर्ज देत असतं. ठीक आहे, वर्ल्ड बँकचं काम काय, विकासासाठी कर्ज देणं. हे 2 पॉईंट जर तुमच्या लक्षात राहिलेत तर तुमचा एकही प्रश्न याच्या बाबतीत चुकणार नाही. आता बघा, आपल्याला काय विचारलं आहे, IMF. आणि IMF आपल्याला माहिती आहे की विकासाचं काम नाही करत. ठीक आहे, तर क नंबरचं विधान बघा तुम्ही, गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणार. इथं विकास शब्द आला, याचा अर्थ हे कोणाचं काम आहे, वर्ल्ड बँकचं काम आहे. ठीक आहे, कारण विकासाचं काम हे IMF करतं का, नाही करत. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य कोणतं, तर मग 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता बाकीचे बघा ऑप्शन कसे. सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना करणे, देखभाल करणे, परकीय चलनावरील नियंत्रण कमी करणे, संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे, बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यासाठी मदत करणे. हे सगळे जे कामं आहेत ते IMFचे. फक्त विकासासाठी खर्च जर करत असेल तर ते काम कोणाचं असणार आहे, वर्ल्ड बँकचं. तर एका छोट्या लॉजिकवरून हा प्रश्न तुमचा सॉल्व झाला. पुढे बघा, लीड्स 2022च्या सर्वेक्षणानुसार, हा आपला कीवर्ड आहे. आणि काय विचारलं की कोणते राज्य कशामध्ये येत आहेत, फास्ट मूव्हर्स या गटामध्ये येत आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहे. एक आहे अचिव्हर, त्यानंतर फास्ट मूव्हर्स आणि एक आहे ॲस्पायर्स. ठीक आहे, आता याची जी माहिती आहे ती आपल्या चॅनलवर आपण टाकलेली आहे, त्यामुळे आपण इथे डिटेल काही दिलेलं नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा, आपण आता हा 2022चा नाही बघणार आहेत, कारण की आता 24चा येऊ शकतो तुम्हाला. तर 24वा हा 6वा आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री हा डिक्लेअर करत असतो. आणि ऑलरेडी याची जी काही माहिती आहे ती आपण चॅनलवर टाकलेली आहे. तर एकदा सांगतो की महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक हे जे महत्त्वाचे राज्य आहेत, हे जर बघितलं तर हे अचिव्हरमध्ये येतात. ठीक आहे, अचिव्हर्समध्ये ते येतात. आणि केरळ जे राज्य आहे ते ॲस्पायर्समध्ये येतं. ठीक आहे, ॲस्पायर्समध्ये येतं केरळ राज्य. तर याची घसरण झालेली आहे असं समजू शकतो आपण. जर आपण 2022चा विचार केला तर केरळ राज्य ब नंबरचा ऑप्शन आणि क नंबरचा ऑप्शन, म्हणजे राजस्थान आणि केरळ हे फास्ट मूव्हर्समध्ये येतात. यांचा जर आपण क्रम लावला व्यवस्थितपणे तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने येतो. तर बघा, सगळ्यात आधी काय येतं आपलं अचिव्हर, त्यानंतर येतं फास्ट मूव्हर आणि त्यानंतर येत असतं ॲस्पायर. तर 2024चा विचार केला तर ॲस्पायरमध्ये काय आपलं केरळ आहे. बाकीचे पण राज्य आहेत पण आपण फक्त बेसिकली मुख्य असे घेतो आहे. अचिव्हरमध्ये कोण आहे, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक. ठीक आहे, बाकीची जी काही एक्स्ट्रा माहिती आहे ना, या सगळ्यांची डिटेल माहिती कोणकोणते राज्य कशाचं ते आपण चॅनलवर टाकलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. पुढे जाऊयात. लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, त्याचं कारण काय. बघा, कशाबद्दल विचारतायत, स्मॉल स्केल इंडस्ट्री, MSME. तर आता MSMEमध्ये आपल्याला 2-3 पॉईंट माहिती असतात की MSME हे सेक्टर काय करतं, रोजगार प्रोव्हाइड करतं, सर्वात जास्त रोजगार प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये.
ठीक आहे. आणि याच्यामुळं आर्थिक वाढ पण सुद्धा देशाची होत असते. MSMEमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट तोच असतो की रोजगार हा सगळ्यात चांगल्या प्रकारे देणारं क्षेत्र. आता बघूयात पहिले पॉईंट, महत्त्वाची भूमिका काय आहे की अधिक रोजगार निर्मिती. बघा पहिलंच ऑप्शन काय, रोजगाराचं आहे, म्हणजे हे तर आपल्याला सोबत घ्यायचंच आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण इथं झालेलं आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम हे MSME सेक्टरमध्ये होतं, तर हे एक आपण इथं बरोबर म्हणू शकतो. आणि कमी औद्योगिक विवाद याच्यामध्ये. जर मोठ्या कंपनीज असतील, लार्ज इंडस्ट्रीज असतील, तर तिथं डिस्प्यूट पण हे फार मोठे असतात. मोठ्या मोठ्या प्रकारचे बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट असतात, त्याच्यामध्ये जास्त विवाद होण्याची शक्यता असते. पण MSME सेक्टर हे काय करतात, वेंडर म्हणून काम करत असतात. ते छोटे छोट्या लेवलवर असतात, त्यामुळे तिथं इम्प्लॉई पण कमी आहेत आणि त्याच्यामुळे वादविवाद पण कमी असतात. त्याच्यामुळे हे पण आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे कमी औद्योगिक विवाद हे स्मॉल सेक्टर किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये असतात. म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. विस्तृत असा विचार करायचा अशा प्रश्नांना सॉल्व करताना. आता पुढचा प्रश्न बघा, 275 अंतर्गत दिली जाणारे जे अनुदान आहे आणि त्यांचे प्रमाण डॅशकडून निश्चित केले जातं. जरी तुम्हाला 275 हा माहिती नसला तरी तुम्हाला एवढं माहिती आहे की अनुदानं आणि त्यांचे प्रमाण निश्चित कोण करत असतं भारतामध्ये, तर वित्त आयोग करत असतात. ठीक. तर बघा वित्त आयोग जर आपल्याला माहिती आहे, वित्त आयोग हा कशामध्ये मेन्शन आहे, 280मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय विचारलं आहे, अनुदान आणि त्यांचं प्रमाण कोण निश्चित करत असतं एवढंच आपल्याला माहिती पाहिजे. RBI करतं आहे का, नाही करत आहे. नीती आयोग करतं आहे का, नीती आयोग तर फक्त सल्ला देण्याचं काम करतं. केंद्र सरकार स्वतः ठरवतं का, नाही ठरवत. तर 280नुसार स्थापन झालेलं वित्त आयोग जे आहे ते फॉर्म्युला डिसाईड करतं आणि त्या फॉर्म्युल्यानुसार राज्यांना अनुदाने आणि त्यांचं प्रमाण निश्चित केलं जातं आणि त्यांना ते वाटले जातात पैसे. ठीक आहे. तर तो जो काही फॉर्म्युला आहे 15व्या वित्त आयोगाचा, तो आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे. तो एकदा बघून घ्या की क्षेत्रफळासाठी किती वेटेज ठरवलेलं आहे किंवा लोकसंख्येसाठी किती वेटेज ठरवलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. तुम्ही जर सर्च जरी केलं 15 वित्त आयोग तरी तुम्हाला याचं माहिती भेटून जाईल. आता पुढचा प्रश्न बघा, हा थोडा मला डिफिकल्ट प्रश्न वाटला, कारण की हा आपल्या जे आपण सोर्सेस वापरतो त्यामध्ये हा तुम्हाला कुठे सापडत नाही. कारण की आपण काय करतो, पंचवार्षिक योजना करताना की कितीचं टार्गेट होतं, किती अचीव झालेलं आहे किंवा त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या घटना घडल्यात किंवा कोणकोणते प्रोजेक्ट आलेत एवढंच आपण वाचत असतो. त्याचबरोबरीने आपण काही अन्नधान्याचं प्रोडक्शन किती झालं होतं, कोणत्या क्षेत्रामध्ये किती खर्च झाला होता, ते प्रतिमान कोणाचं होतं, या सगळ्या माहिती घेत असतो. पण अशी स्पेसिफिक माहिती आपण घेत नाही की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो आपला आउट ऑफ द प्रश्न आपण असं म्हणू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्याची आपल्याला प्रॅक्टिस नसते की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती बेरोजगारीचा दर आहे. फक्त इथे एक लॉजिक असं लावू शकतात तुम्ही की पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसरी पंचवार्षिक योजना, म्हणजे आपल्याला असं कळतं आहे की हे वाढत चाललं आहे. म्हणजे याचा अर्थ जो काही बेरोजगारीचा दर आहे तो पण वाढत जाईल. असं एक लॉजिक तुम्ही तिथं थोडक्यात लावू शकतात. पण आपण हे असं काही पाठ करून जात नसतो. त्यामुळे असे प्रश्न जर बघितले तर डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतात. तर 2.9, 3.6, 4.5 हे वाढत चाललं, म्हणून ब क हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी वेगळी काही माहिती काढण्याची गरज तुम्हाला नाही आहे. पुढचा प्रश्न आपला सरळ RBIवर आलेला आहे. RBIचं पण काय विचारलं बघा त्यांनी, बेसिकली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशांचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर ते काय करणार. तर ऑप्शन काय दिलेलं आहे, बँक दर कमी करणे, खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करणे, रोख राखीव प्रमाण वाढवणे, त्याला आपण CRR असं म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो, आणि नंतर रेपो दर कमी करणे. आता हा प्रश्न जर बघितला तर लगेच कळते आपल्याला की बघा इथे मार्केट आहे, या मार्केटमध्ये आपल्याला पैसा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पैसा जर काढला तर पैशांचा पुरवठा कसा होणार, इथं कमी होणार आहे. पैशांचा पुरवठा कमी होणार आहे, त्यासाठी आपल्याला पैसा काढावा लागणार आहे. पैसा काढून कुठे आणावं लागणार आहे, बँकेमध्ये आणावं लागणार आहे. मग CRR काय असतं की कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजे बँका ज्या स्वतःकडे पैसे ठेवतात तर त्याला आपण म्हणतो CRR. जर CRR वाढला म्हणजे बँकेकडचा पैसा वाढला तर मार्केटमधून ऑलरेडी काय होणार आहे, पैशांचा पुरवठा कमी होणार आहे. म्हणजेच काय करावं लागेल, CRR वाढवावं लागेल. बाकीचं बघा, बँक दर कमी करणे किंवा खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करणे. जर खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करत असेल सरकार, तर सरकार काय करते, खरेदी करून पैसे मार्केटमध्ये टाकते, म्हणजे पैसे मार्केटमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे या खुल्या बाजारातून जर रोख्यांची खरेदी केली असेल सरकारने तर सरकार काय करते, रोखे विकत घेते आणि पैसे मार्केटमध्ये टाकते. त्याच्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन येणार नाही. रेपो दरचं पण तसंच आहे आणि बँक दराचं पण तसंच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एकदम इझी क्वेश्चन राहतो. फक्त ज्या कन्सेप्ट आहेत CRR, SLR किंवा सिक्युरिटी जर विकत घेतल्यावर काय होणार आहे, बँक दर कमी झाल्यावर काय होणार आहे, रेपो दर वाढवल्यावर काय होणार आहे, या कन्सेप्ट असतात छोटे छोटे. तर त्यावरून पण हा प्रश्न सॉल्व होतो. इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न बघा, दोन आपल्याला विधान दिलेले आहेत. पहिलं विधान आहे, वाढ ही सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ग्रोथ इज अ इन्क्लुझिव्ह वेन इट क्रिएट्स अ जॉब. म्हणजे हा प्रश्न कशावर येतो आपल्याला, एक तर दोन कन्सेप्ट आहे आपल्याकडे, एक आहे आपली आर्थिक वाढ आणि एक आहे आपला आर्थिक विकास. या दोन कन्सेप्टवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर वाढ विचारतात म्हणजे ग्रोथ विचारतात, कधी कधी डेव्हलपमेंट विचारतात. आता इथं काय विचारलं, ग्रोथ. जर वाढ ही सर्वसमावेशक असतात म्हणजे सगळ्या एरियातल्या सेक्टरमध्ये किंवा सगळ्या सेक्टरमध्ये जर वाढ होत असेल, म्हणजे कृषीमध्ये वाढ होते, उद्योगामध्ये वाढ होते आणि सेवा क्षेत्रामध्ये पण वाढ होते, तर तेव्हा रोजगार निर्माण कसं होणार आहे, ती काय करणार, तेव्हा रोजगार निर्माण करणार आहे. ठीक आहे. जर फक्त ही जी वाढ आहे ती फक्त सेवा क्षेत्रात होत असेल, उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामध्ये होत नसेल, सर्वसमावेशक नसेल, तर रोजगार निर्मिती होणार आहे का, जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे नाही होणार. त्यामुळे सर्वसमावेशक वाढ असेल तर रोजगार निर्मिती होते. तर पहिलं जे काही विधान आहे ते सकारात्मक आहे, त्याला आपण योग्य म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्याला योग्य जर आपण म्हणलं तर 2 नंबरचं ऑप्शन इलिमिनेट होऊन जातं. ठीक आहे. वरीलपैकी कोणतेही नाही हे पण ऑप्शन इलिमिनेट होतं. आता आपल्याला 50-50% आलो आहे आपण, 1 नंबर द्यायचं की 3 नंबर द्यायचं. आता ब नंबरचं विधान आपण वाचू. नियतकालिका श्रमशक्ती सर्वेक्षण, त्यालाच आपण PLFS असं म्हणतो, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे असं त्याला आपण म्हणतो. दर्शवते की सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2022 म्हणजे एका वर्षामध्ये ते संपलेल्या तिमाहीत, म्हणजे 3 महिन्याचा तिमाहीत 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी, 15 वर्षापेक्षा जास्त लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर हा 7.2% 9.8% आलेला आहे. तर अशा पद्धतीचा डिटेल प्रश्न आणि डीप प्रश्न विचारलेला आहे. तर बी विधान जर बघितलं तर ते कशामध्ये विचारलेलं आहे, फॅक्च्युअल डेटामध्ये विचारलेलं आहे. आणि पहिलं जो ऑप्शन आहे ते कशामध्ये विचारलेलं आहे, कन्सेप्ट किंवा ॲनालिटिकलमध्ये विचारलेले. मग अशा वेळेस एक लक्षात ठेवायचं, समजा असे 2 विधान आलेले, एकामध्ये ॲनालिटिकल माहिती आहे म्हणजे कन्सेप्च्युअल माहिती आहे, एकामध्ये नाही का फॅक्च्युअल डेटा जास्त आहे. बघा इथं 7.2 आहे, 9.8 आहे. तर मग तुम्हाला डाऊट जर घ्यायचा असेल 2 ऑप्शनमध्ये, तुम्ही कशात डाऊट घ्यायचा, फॅक्च्युअल गोष्टींमध्ये. ठीक आहे. इथं 7.2 दिसतं आहे, 9.8 दिसतं आहे, म्हणजे फॅक्च्युअल डेटा आहे, म्हणजे इथं कुठेतरी चूक असू शकते. अदरवाईज ए नंबरचं ऑप्शन आहे, म्हणजे अदरवाईज दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत असं आपण कन्सिडर करू शकतो. पण फॅक्च्युअल डेटा इथं असल्यामुळे आपण काय करणार, या बला नाही का योग्य नाही म्हणणार, त्याच्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन जातं, 1 नंबर आपलं उत्तर येतं. हे प्रत्येक वेळा फॉलो होईलच असं नाही, पण जर तुम्हाला असं दिसत असेल की 3 ऑप्शन आलेले आहेत, तीन ऑप्शनपैकी 2 ॲनालिटिकल आणि एकच ऑप्शनमध्ये त्यांनी फॅक्च्युअल डेटा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा असेल तर तोच चुकण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. असं एक लॉजिक लावता येतं. आता हा प्रश्न जाऊ द्यात, पण आता आपल्याला नवीन माहिती पाहिजे या PLFSबद्दल, तर ती आपण नवीन माहिती घेऊ, कारण की ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फायद्याची. तर बघा, एप्रिल 2017पासून हा जो सर्वेक्षण आहे हे सुरू झालेलं आहे भारतामध्ये. PLFS सर्वे जो आहे तो 2017पासून सुरू झालेला आहे. तर आपल्याला 2 आकडेवारी बघायच्या. आता इथे 21मध्ये विचारलं तर आपल्याला 23-24च्या आकडेवारी बघायच्या आहेत. तर इंडियाचा दर विचारलं त्यांनी, बेरोजगारीचा दर 2023-24मध्ये किती होता ग्रामीण भागाचा, तर तो होता 2.5 आणि शहरी भागाचं विचारलं तर 5.1 होता. महाराष्ट्राचं विचारलं ग्रामीण भागाचं तर 2.1 आहे आणि शहरी भागाचा 5.2 आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये जो शहरी विभाग आहे 5.2, तो इंडियापेक्षा कसा आहे, जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे शहरी बेरोजगारी दर हा जास्त आहे इंडियापेक्षा महाराष्ट्रामध्ये. तर हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहून ठेवा. ग्रामीण भागात PLFSनुसार किती बेरोजगारी दर आहे आणि शहरी भागात इंडियामध्ये किती बेरोजगारी दर आहे, 2.5, 5.1 आणि महाराष्ट्रामध्ये 2.1, 5.2. लगेच तुमचं पाठ होऊन जातं. फिलिप्सचा वक्र जो आहे, फिलिप्स कर्व आपण त्याला म्हणतो, तो आपण चॅनलवर पण टाकलेला आहे. एकदम इझी प्रश्न होता हा पण. यामध्ये बेरोजगारी आणि भाववाढ, म्हणजे आपण त्याला चलनवाढ आणि बेरोजगारीचं कनेक्शन जे दाखवतात त्याला आपण म्हणतो फिलिप्स कर्व. तर त्याच्यामुळे एवढं काही त्याच्यामध्ये डिटेल नव्हतं. असं दीर्घकालीन बदल, अल्पकालीन बदल असं काही द्यायचं नाही याच्यामध्ये, हे आधीच इलिमिनेट होऊन जातं. बघा पुढे SDG आत्ताच आपण चॅनलवर टाकलेलं आहे, त्याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितलं. ट्रिकमध्ये काय सांगितलं होतं मी, 10 आणि 5 हे तुम्हाला सोबत लक्षात ठेवायचे, 10 आणि 5. ठीक आहे. 10 मध्ये जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो रिड्यूस इनइक्वॅलिटी, आणि 5 मध्ये काय आहे, जेंडर इक्वॅलिटी. हे दोन्ही लक्षात ठेवायचे, कारण की दोन्हीमध्ये काय शब्द आहे, इक्वॅलिटीज हा शब्द आहे. 10 मध्ये काय आहे, रिड्यूस इनइक्वॅलिटीज. ठीक आहे. हे दोन्ही शब्द महत्त्वाचे, जेंडर इक्वॅलिटी आणि रिड्यूस इनइक्वॅलिटी, 5 आणि 10. ठीक आहे. त्यानंतर बघा,
आपण काय पाठ केलं होतं 13 मी काय बोललो होतो की अशुभ आहे. अशुभ म्हणजे कोणासाठी अशुभ आहे? क्लायमेट. सध्या जे क्लायमेट चेंज चालू आहे ते अशुभ आहे. त्याच्यामुळे 13वरून काय लक्षात ठेवायचं? क्लायमेट. तर बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसेल क्लायमेट ॲक्शन. तर याचं काय असायला पाहिजे? 1 नंबर. याचं काय असायला पाहिजे? असमानता कमी करणे, म्हणजे 3 नंबर. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला चांगलं समजू शकतं. आपण इंग्लिशमध्ये तसं सांगितलं आहे ट्रिकमध्ये. त्यानंतर मी बोललो होतो की 14 आणि 15. ठीक आहे. 14 आणि 15मध्ये म्हणजे एक होतं लाईफ बिलो वॉटर, आणि मी म्हणलो तर वॉटरच्या नंतर काय येणार आहे? लँड येणार आहे. म्हणजे बघा 14चं काय असणार? पाण्याखालील जीवन. तर मग 14च्या नंतर 15 येतं म्हणजे काय येणार? ते जमीन, जमिनीवरचं. म्हणजे ते उत्तर काय आलं आपलं? 4 नंबर. अचं 3, बचं 1, 4 कचं 4 आणि जे 15चं आहे ते 2. म्हणजे बघा SDG कशा पद्धतीने आपण पाठ केलेली ते आपल्या चॅनलवर आपण टाकलेलेच आहे, पण ज्याचा उल्लेख इथं आला ते आपण एक्सप्लेन केले. आपण काय बोललो होतो? 1 ते 4 तुम्हाला पाठ करायचे आहेत. 1 ते 4 पाठ केले तर 5मध्ये तुम्हाला 5 आणि 10मध्ये तुम्हाला काय शब्द भेटतो आहे? इक्वेलिटीचा शब्द भेटतो आहे. ठीक आहे. इक्वेलिटीचा शब्द भेटल्याच्या नंतर आपण काय सांगितलं होतं? 6 नंबर. 6, 7 आणि 8. तर बघा 6मध्ये आपण काय बोललो होतो? क्लीन वॉटर. मग वॉटर जर आधी असेल तर 7 नंबरमध्ये काय असणार आहे आपलं? क्लीन एनर्जी. क्लीन एनर्जी. ठीक आहे. अशा पद्धतीने 8 आपण काय बोललो होतो? 8 तासाचा जॉब. 8 तासाचा जॉब म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे? रोजगार. ठीक आहे. रोजगार येणार आहे. 9मध्ये आपण काय बोललो होतो? 9, 11, 11चा अटॅक लक्षात ठेवा. म्हणजे 9 म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर. आणि 11 म्हणजे काय? शहर. कारण की न्यूयॉर्क शहरवर तो बॉम्ब फुटलेला होता. मग त्यातला 9 म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे, आणि त्यातला 11 म्हणजे काय? शहराचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही ट्रिक बनवा आणि SDG पाठ करून टाका. ठीक आहे. चला, वित्त आयोग दिलेले त्याचे अध्यक्ष, हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये असं काही ट्रिक वगैरे नाही आहे, पण तुम्हाला पाठ करावं लागेल. बघा पहिला वित्त आयोग सगळ्यांना पाठ असतो. जर त्याची हिंट जरी तुम्हाला भेटली बऱ्यापैकी तर बघा केसी नियोगी हे 2 ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. पेपरमध्ये असंच विचार करायचा. त्यानंतर चौथा, याच्यापैकी एक पाठ करून ठेवायचा आपण, दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा. तर चौथा जर आपण पाहिला तर त्याचं उत्तर दिलेलं आयोगाने राजमन्नार. तिसरा जर बघितला आपण तर त्याचं उत्तर आहे AK चंदा. ठीक आहे. तिसरा चंदा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तिसरा जो फायनान्स कमिशन आहे त्याचा चंदा अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि दुसरा जर बघितला आपण दुसरा वित्त आयोगचं तर 1 नंबर म्हणजे K संतना. तर पहिले 2 तर लक्षातच राहतात बऱ्यापैकी. बघा इथं दोन्ही ऑप्शनमध्ये मग आयोगाने काय केले? सारखेच दिलेले. मग तुम्हाला क आणि ड ही डिसाइडिंग फॅक्टर आहे. बघा अशा पद्धतीने आपण प्रश्न बघितले. काहीच याच्यामध्ये डिफिकल्ट मला वाटलेलं नाही बघा मित्रांनो. कारण की आता बघा हा SDGचा प्रश्न आहे, तुम्ही पाठ केलेला असतो. वित्त आयोग आहे, तुम्ही पाठ केलं. वित्त आयोगावर 2 प्रश्न आलेले. तुम्ही बघा वित्त आयोगावर 2 प्रश्न येत आहे. म्हणजे तुमचा किती सोपा झालेला आहे हा भाग. वित्त आयोगावर 2 प्रश्न जर येत असतील तर तुम्हाला बोनस मार्क दिलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न बघा फिलिप्स कर आपण करतोच, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. त्यानंतर हा प्रश्न थोडा डिफिकल्ट होता कारण की इथे भरपूर मुलांनी काय केलेलं आहे? 3 नंबर ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. मग इथे थोडं चुकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा प्रश्न येतोच सगळ्यांचा बरोबर CRRचा. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, हा थोडा डिफिकल्ट वाटलेला आहे मला, 95 नंबरचा. त्यानंतर हा तर येतोच सगळ्यांना. हा पण येणारच आहे लघु उद्योगाचा. हा लीड्स पण थोडा करंट अफेअर्सच्या निगडीत होता, त्याच्यामुळे हा पण प्रश्न थोडा चुकू शकतो विद्यार्थ्यांचा. आणि IMFचा तर तुम्हाला येतच, कारण की IMFमध्ये आपण ट्रिक पण सांगितलेली आहे की डेव्हलपमेंट शब्द दिसला तर वर्ल्ड बँक, आणि इतर काही दिसलं शब्द तर पण ते सगळे काय असणार आहे? IMFबद्दल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 10 पैकी 7 प्रश्न आहे तुम्हाला येत आहेत बेसिकली. पण त्या 3 प्रश्नामध्ये जर तुम्ही रिस्क घेतली तर ते पण तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे तुम्ही इथे पण 10 पैकी 9 किंवा 10 पैकी 10 घेऊ शकतात. ठीक आहे. म्हणजेच 10 पैकी 3 प्रश्न असे टाकतं आयोग की ते थोडं डिफिकल्ट किंवा आउट ऑफ द बुक किंवा आउट ऑफ द सिलेबस अशा पद्धतीने टाकतात. तर तिथं फक्त रिस्क घ्यायची तुम्हाला, ते सोडायचे नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं नुकसान काहीच नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. जर 3 जर तुम्ही अटेम्प्ट करतायत, रिस्क घेताय, त्यातलं एक जरी बरोबर आला तुमचा तर तुम्ही बेनिफिट आहे तुमचं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अशा प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायचीच. म्हणजे तुम्ही इथं 10 पैकी 9 तरी मिळूच शकतात कसे पण. ठीक आहे. धन्यवाद.